ज्यावेळी वरळीतली चर्चा ही फक्त आपल्या मतदारसंघापुरता मर्यादित न राहता, ही मुंबईमध्ये मर्यादित न राहता, महाराष्ट्रामध्ये मर्यादित न राहता, तर देशाचं लक्ष या वरळी विधानसभेवरती लागलेलं आहे. आणि त्याचं मूलभूत कारण असं आहे, कारण आपल्याला सर्वांना आठवत असेल आणि माहीत असेल की आपण ज्यावेळी गावाकडे जातो त्यावेळी आपण लोक त्यावेळी विचारतात की आपण कुठे राहतात, तर आपण बोलतो वरळीमध्ये राहतो. आपले आमदार कोण? आणि त्यावेळी आपण सन्मानपूर्वक सांगतो की आमच्या भागातले आमदार हे आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. यातूनच तुमचे अर्धे काम होण्याचं काम होतोय. मला या गोष्टीची जाणीव आहे की सभा ही आपल्याला ताईंचं भाषण, माझं भाषण झाल्यानंतर पण आपल्याला चालवायची, कारण असंख्य लोक आता येत आहेत. पण मी यासाठी उभा आहे की अनेक वेळा ही निवडणूक आपण बघतो की काही विकास कामं असतील किंवा काही गोष्टी असतील त्यावेळेला पुरता मर्यादित बघून बघतो आपण. पण आपण जर खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल की ही निवडणूक ही निवड फक्त आता वरळीपुरती नाही, तर ही महाराष्ट्राची अस्मितेची लढाई झालेली आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांना यांच्याकडे बघण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राची अस्मितेची लढाई ही यासाठी आहे की तरुणांचा रोजगार हरून घेऊन जाण्याचं काम घेण्याची भूमिका काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला. वाढलेली महागाई असेल किंवा अनेक समस्या असेल, कायदा सुव्यवस्था असेल, या सर्व समस्याच्या बाबतीतले असेल, असे असंख्य प्रश्न असलेले तरी देखील त्याच्या विरुद्ध एक संघर्ष योद्धा म्हणून, एक संघर्ष करणारा या भागाचा लोकप्रतिनिधी, एक तरुण आपल्यातला सहकारी ज्यावेळी संघर्ष करतो त्यावेळी हे तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की अशा या तरुणांच्या मागे उभं राहणं. या दृष्टिकोनातून ही लढाई ही महत्वाची झाली. आणि म्हणून वरळीची चर्चा ही आता राज्यामध्ये नाही तर देशामध्ये निर्माण झालेली आहे की वरळीला नेमकं काय होतोय. पण आज मला आवर्जून या निमित्ताने सांगावं लागेल की या वरळीकरांच्या आणि विशेषतः या बिर्डी चाळीच्या मतदारांनी आता ठरवलंय, आमचं ठरलेलं आहे, घासून नाही तर आम्ही ठासून आल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मशाल या चिन्हावरती आम्ही देणार. आणि त्याला कारण आहे, मी अनेक वर्ष या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचं काम केलं. अनेक सरकारामध्ये पण आपण ठेवण्याची भूमिका घेतली. त्या काळामध्ये पण आपला प्रयत्न होता, परंतु त्यावेळी खासगी विकासकांकडनं करायचं का म्हाडाकडनं करायचं, पण त्यावेळी आपण हा धोरण स्वीकारण्याची भूमिका आपण घेतली आणि निवड ती भूमिका आपण घेतली नाही. तर ही जमीन कलेक्टरची होती, त्याच्यावरती बीडी चाळी निर्माण झाल्या आणि PWD त्याला मेंटेन्स करत होते. अशा तिन्ही डिपार्टमेंटला एकत्रित आणण्याचं काम करून घेऊन ती जमीन संपूर्ण रीतीने आपण प्रॉपर्टी कार्ड बदली करून हे आपण म्हाडाला वळता करण्याचं काम केलं. आणि त्यावेळी ही खऱ्या अर्थाने चालना आणि योजना ही न्यायानिमित्ताने मिळाली. कालांतराने नंतर त्याला गती मिळाली पाहिजे होती, ती दुर्दैवाने मिळाली नाही. आणि खरी गर्दी जर अर्थाने जर गती जर कुठे जर मिळाली असेल तर ते वरळीतल्या बिर्डी चाळीमध्ये जर कोणी देण्याचं काम केलं असेल तर या भागाचे आमदार आणि त्यावेळीचे मंत्री आदरणीय आदित्य ठाकरेंनी केलेले हे कोणीही नकारू शकणार नाही आहे. अनेक वेळा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा अशातली एक भूमिका घेण्याचा प्रयत्न करत असताना असं एक लोकांच्या मध्ये संकेत देण्याची भूमिका घेतली जाते. 20 चे 40 का झाले, पार्किंग अशी पाहिजे तशी पाहिजे. पण आपल्या सर्वांना माहीत असेल की ज्यावेळी या प्रस्तावाला कुठेही चालना मिळत नव्हती, आपण त्यावेळी सरकारमध्ये असताना आदित्यजी असल्यामुळे आज 500 चौरस फूट हे मोफत रीतीने देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होतं आपल्याला पाहायला मिळतंय. निवड मोफत नाही तर 1 रुपये नाममात्र, 1000 रुपयावरती स्टॅम्प ड्युटी. कारण हे घर आपल्याला ओनरशिपमध्ये मिळणार आहे. असं असलं तरी देखील जर आपण स्टॅम्प ड्युटी जर केली असती तर 1000 रुपयामध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये हे घर आता आपल्या हक्काने आपल्या नावाने होणार आहेत. आणि एवढंच नाही तर 15 वर्ष म्हाडा ह्याला मेंटेनन्स करण्याचं काम करणार आहेत, म्हणजे मेंटेनन्स फ्री होण्याची भूमिका ही घेण्याचं काम केलेलं आहे. पोलीस बांधवांचा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी देखील मी असीन, सुनील शिंदेजी असतील, आदरणीय राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे ज्यावेळी या प्रस्तावाला त्यावेळी आम्ही ताटर रीतीने भूमिका घेण्याचं काम केलं की या अगोदरच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्रिमंडळातील लोकांनी या घोषणा करण्याचं काम केलं, पण त्या पोलीस बांधवांना घरं दिली नाही. आणि त्या पोलीस घराच्या बांधवांना घरं देण्याची योजना किमान फुकट नाही तर किमान जसं गिरणी कामगाराला दिलं तसं ते घरं त्यांना मिळाली पाहिजे, ही संकल्पना पहिल्यांदा आपण मान्य केली. आणि निवड मान्य केली नाही तर ती अंमलबजावणी देखील करण्याचं काम केलं.
माझ्या पोलीस बांधवांच्या असलेल्या लोकांना सांगणे की हे न मिळालेली गोष्ट ही शक्य करण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलं. पण आज काही लोक असा भासवत आहेत लॉटरी मी केली, ते अमकं केलं. अरे पहिली योजना आणि त्याला मान्यता देण्याचं काम आम्ही केलं तरच ते या बाबतीतली लॉटरी झाली ना. आणि पहिल्या फेजमध्ये पण आपलं असं ठरलं होतं का त्याच फेजमधल्या लोकांना तिकडच्या तिकडे घरं द्यायला पाहिजे आहे. त्या फेजमध्येच लोकांना आपण कसं करायला पाहिजे. पण जाणून बुजून राजकारण करून यामध्ये कसं आपल्याला आपल्या नेतृत्वाला आणि आपल्या लोकप्रतिनिधीला अडचणीत आणता येईल असे मसुबा ठेवण्याचं काम या सरकारने केलं. आपल्याला माहीत आहे की इकडचेच असलेले नगरसेवक जे आपल्याकडनं पळून गेलेत त्यांनी लॉटऱ्या थांबवण्याचं काम केलं. अनेक वेळा अनेक विकास कामासाठी पण देखील त्यांनी करण्याची भूमिका घेतली नाही. अशा वेळी सरकार आल्यानंतर या सर्व ज्या काही अयोग्य गोष्टी झालेल्या आहेत ते आम्ही दुरुस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे अभिवचन देखील घेऊन आज आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे. लोक तयार आहेत, लोकांची मानसिकता झालेली आहे. पण ही मानसिकता तयार होत असताना तुमचं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की प्रत्येकाने लोकांना आणि मतदारांपर्यंत पोचलं पाहिजे. या भागातले विहार असतील, या भागातले देवळं असतील, या भागातले मदरसा असतील, या भागातले मस्जिद असतील, या सर्वांना सुरक्षित ठेवण्याची भूमिका करत असताना एक मोठ्या प्रमाणावरती एकत्रित रीतीने काम करण्याचा प्रयत्न करून आपण एक संघाने आपण पुढे जाण्याचं काम करतोय. आणि म्हणून ज्यावेळी असं आपण एक संघाने जाण्याचं काम करतायत त्यावेळी ही मंडळी एक है तो सेफ है हे नारा देत आहेत. अरे एक है तो सेफ है, अंदर की बात है बीजेपी अभी सेफ नहीं है. आणि म्हणून त्यांच्या अंतर्गत वाद असल्यामुळेच ते आता सेफ होण्याची गोष्ट करतायत. आणि म्हणून ताई तुम्ही परवाच्या दिवशी एका भाषणामध्ये बोलल्याप्रमाणे ना हम बटेंगे ना हम कटेंगे, हम डटेंगे और जीतेंगे हा नारा घेऊन आपल्याला वरळीकरांना जायचं आहे. आणि या नेतृत्वाला परत एकदा देशाच्या दिशेने संघर्ष योद्धा करत असताना या राज्याचं नेतृत्व, या तरुणांचं नेतृत्व, तमाम असलेल्या बेरोजगारांना रोजगार आणि तरुणांच्या हातामध्ये देणारा रोजगार आणि त्याहीपेक्षा या महागाई कमी करण्यासाठी असंख्य गोष्टी निर्माण करण्यासाठी त्यांना आपण सर्वजण मिळून साथ देऊया अशातली अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. ताई मंचावर आलेले आहेत. यानंतर प्रेमनगरला पण देखील आपली सभा असल्यामुळे आपले सर्वांचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे आपल्यासाठी हौतात्म्य सुद्धा पत्करत आहेत त्या तमाम सीमेवर लढणाऱ्या वीर जवानांना, त्यांच्या वीर मातांना आणि वीर पत्नींना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित आयुष्यमान गौतम गंगावणेजी, विनोद कदमजी, अशोक सोनताटेजी, रवींद्र बदामे, प्रकाश किरत, योगेश कांबळे, जयंत लोखंडे, संजय पटेकरजी, मोतीराजजी, तद्वतच या मंचावर महत्त्वाची ज्यांची उपस्थिती आहे असे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे नेते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, या सगळ्या नेत्यांच्या सन्मानात आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब, CPI, CPM, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यासोबतच सर्व समविचारी पक्ष संघटनांचे, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या प्रचारार्थ इथे उपस्थित असलेले आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, स्थानिकच्या मुद्द्यांवरती आदरणीय सचिन भाऊंनी फार चांगली मांडणी केली आहे. त्यामुळे मी अजिबात त्या स्थानिकच्या मुद्द्यांमध्ये जाणार नाही. मला मोठ्या मोठ्या फक्त 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. ही निवडणूक फक्त एक आमदार निवडून द्यायचा एवढ्यापुरती निश्चित मर्यादित नाही. ही निवडणूक या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला जाऊ द्यायचे की महाराष्ट्रातल्याच तरुणांना रोजगार द्यायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष गावगाड्यात राहणारी जी माणसं आहेत, इथला मराठी, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, लोहार, सुतार, कुंभार, माकडवाले, अस्वलवाले, दरवेशी, वासुदेव, मसनजोगी, फासेपारधी, आराधी, भराडी, गोंधळी, जोशी, रामोशी, बेरड, बेलदार, बेस्तर,
या सगळ्या 18 पगड जाती ज्या गावगाड्यामध्ये अतिशय गुण्यागोविंदाने नांदतात, एका एका चाळीत अनेक जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात, पण ही गावगाड्याची वीण उसवण्याचा प्रयत्न जे लोक गलिच्छपणे करताहेत त्यांना उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक आमच्या बहीण लेकींची आबरू सुरक्षित राखू शकणारे लोक सरकारमध्ये बसवायचे की नाही हे ठरवणारी असेल. ही निवडणूक महापुरुषांचा सन्मान करणारे लोक कोण आणि अपमान करणारे लोक कोण हे सुद्धा ठरवणारी असेल. राजे हो, या मैदानात बोलणं माझ्यासाठी नवीन नाही. या समोर ज्या अनिताताई दोडके बसल्या आहेत तिकडं जरा कुठं सुमडीत गेलेत का SS दादा? दादा जरा पुढे या. तुम्ही किती बी गुपचूप बसला तर मी नाव घेऊन लय मोठ्यानं ओरडून सांगणार आहे. आर्यन चव्हाण मास्तरांपासूनचा या सगळ्या BDD चळवळींना आणि इथल्या सगळ्या BDDच्या सगळ्या इमारतींना एक मोठा इतिहास आहे. हा सगळा आंबेडकरवाद्यांचा गड आहे. इथल्या प्रत्येक घरातल्या माणसांशी माझं माहेरपणाचं नातं आहे. इथल्या कुठल्याही बिल्डिंगमधल्या कुठल्याही मजल्यावरच्या कुणाच्याही घरात मी हक्काने जाऊ शकते, राहू शकते. तितकी आपुलकी, तितकं प्रेम मी या सगळ्यांचं कमावलेलं आहे. दादा हो, मी हे वेगळं सांगायची गरज नाही की सुषमा अंधारे चळवळीत किती वर्ष काम करते आणि काय पद्धतीचं काम करते. भीमा कोरेगावच्या प्रकरणातली पहिली FIR करता जर कोण असेल तर ती सुषमा अंधारे आहे. खैरलांजीच्या प्रकरणामध्ये 6व्या मजल्यावर जाऊन RR आबांच्या समोर जाऊन आंदोलन करणारी कोण तर ती सुषमा अंधारे आहे. हे सगळे आमचे पोलीस भाऊ यांचा लय जीव आहे माझ्यावर. गेली 15 वर्ष सुषमा अंधारे जाईल तिथं 149च्या नोटीसचं प्रेमपत्र देणारे हेच आमचे पोलीस भाऊ आहेत की जे सारखं सुषमा अंधारे काय बोलते, सुषमा अंधारे काय बोलते. आता बी काय माझा लय भरोसा नाही ह्यांच्यावर की हे माझ्या सिक्युरिटीसाठी असतील. मला सारखं वाटतं की हेच डोक्यात असेल, कुठं चुकतीन कुठं पकडताव, कुठं चुकतीन कुठं पकडताव. पण त्यांना मी खूपदा सांगितलंय कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय, तो कसा वापरायचा मला चांगला कळतो आणि त्याच कायद्याच्या सन्मानार्थ काय करायला पाहिजे हे पण मला चांगलं कळतं. 15-20 वर्ष चळवळीत काम केल्यावर हे पक्क कळलं की सिस्टीमला बाहेरून शिव्या घालून सिस्टीम बदलत नाही. सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीमच्या आत जाऊन सुरुंग पेरावे लागतात आणि म्हणून सिस्टीमच्या आत जायचं ठरवलं. गेली 2.5 वर्षाची भूमिका मांडते, शिवसेनेच्या मंचावरून मांडते, पण तुम्ही रोज ती भूमिका ऐकताय आणि ती भूमिका किती चळवळीशी प्रामाणिक राहून मांडते हे तुम्ही सगळेजण जाणून आहात. दादा हो, 2019 सरकार आलं, सगळं झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती नेमली गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीची एक सन्माननीय सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाली. त्यानंतर मध्ये गद्दारी झाली, सगळं झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि पहिल्यांदा त्याचे अध्यक्ष उदय सामंत होते. टेक्निकली जो तंत्रशिक्षण मंत्री असतो तर त्याचा अध्यक्ष असतो. गद्दारी नंतर खाती बदलली, चंद्रकांत पाटलांकडे ते खातं गेलं आणि चंद्रकांत पाटील योगायोगाने ते ज्या खात्याचे मंत्री आहेत आणि समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष झाले. आणि चंद्रकांत पाटील बोलताना बोलून गेले एके ठिकाणी, त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि ते म्हणाले की बाबासाहेबांनी महर्षी कर्वेंनी भीक मागितली. या विधानाचा सगळ्यात पहिला निषेध नोंदवताना तुमच्या कमिट्या तुम्हाला लखलाभ, आमच्यासाठी आमची अस्मिता मोठी आहे असं म्हणत एका क्षणाचा विलंब न करता त्या चरित्र साधने प्रकाशन समितीचा राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकून वेगळी झाले. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील अक्षरशः अंगावर शाई पडल्यावरही म्हणत होते, सुषमाताई तुम्ही राजीनामा देऊ नका, आम्ही कुठे तुमचा राजीनामा मागतोय. म्हटलं दादा, तुमच्या चहा बिस्किटावर आणि तुमच्या वेतन भत्त्यावर बसलेलो नाही. ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या पाठीला रबर नाही कणा आहे, ताठपणे उभे राहा, ज्यांनी आम्हाला माणूसपणाने जगण्याची चळवळ शिकवली, आम्ही त्यांच्याशी द्रोह करू शकत नाही. राजे हो, आत्ता पुन्हा तेच चालू आहे. साधारणतः 7-8 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले
गांधींच्या हातात, ते म्हणाले की राहुल गांधींच्या हातात लाल रंगाचं पुस्तक आहे आणि राहुल गांधी अर्बन नक्सली आहेत, त्यांच्या सोबतचे सगळे लोक अर्बन नक्सली आहेत, शहरी नक्षलवाद्यांनी त्यांना घेरलेलं आहे. मी आत्ता घाईत येताना प्रत माझी गाडीमध्ये राहिली, नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली असती. कुठल्या लाल प्रतीबद्दल बोलले ते, कोणतं लाल पुस्तक त्यांच्या हातात होतं? या देशामध्ये शाळा कशी शिकावी, नोकरी कशी मागावी, घर कसं बांधावं, गाडी कशी घ्यावी, प्रमोशन कसं मागावं, आरक्षण कसं मागावं, आपले हक्क कसे मागावेत, जगावं कसं, मरावं कसं, पुरावं कसं, या प्रत्येक गोष्टीचा कायदा लिहिणारं भारतीय संविधान. या भारतीय संविधानाची ओरिजिनल प्रत जी लाल रंगात आहे, ती ओरिजिनल प्रत राहुल गांधीजींच्या हातात होती आणि त्या प्रतीला देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांचं पुस्तक म्हणतात, संविधानाचा अपमान करतात. हा अपमान नुसत्या भारतीय संविधानाचा नसतो, तर भारतीय संविधान लिहिण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेबांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून पोटची लेकरं मातीआड करताना सुद्धा आपल्या साहेबांना कळू नये याचा कटाक्षाने विचार करणाऱ्या आमच्या मा रमाईचा त्या सगळ्यांचा अपमान असतो. काय समजतात देवेंद्र फडणवीस? काय वाटतं या लोकांना की आम्ही कायद्याची वाटेल तशी मोडतोड करू शकू? जर बाबासाहेबांनी सांगितलं की इथं संसदीय शासन पद्धती असली पाहिजे आणि संसदीय शासन पद्धती म्हणजे सत्तेचं विभाजन, आणि हे लोक सांगतात वन नेशन वन इलेक्शन. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे पुन्हा संविधानाच्या विपरीत जाणं. वन नेशन वन इलेक्शन म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, नगरपंचायत, पंचायत समिती, ग्रामपंचायत, अशा सगळ्या ठिकाणी सत्ता वितरित झाली पाहिजे. आणि नरेंद्र मोदी म्हणतायत वन नेशन वन इलेक्शन. एक हुकुमशहा निवडायचा कुणासाठी, कशासाठी? या संविधानाला ज्या पद्धतीने या लोकांनी विळखा घालायचा प्रयत्न केला आणि आता शहाणपण सांगतात की नाही नाही आम्हाला असं नव्हतं. राजे हो, हे नीट समजून घ्या. जी लोक संविधान बदलायची भाषा लोकसभेच्या आधी करत होती, ती माणसं आता संविधानाच्या पाया पडायला लागली. ही ताकद आपण सगळ्यांनी त्यांना दाखवली. आपण त्यांना दाखवून दिलं की आम्हाला इतकं पण काही खुळं समजायचं कारण नाही, आम्हाला आमचा अधिकार आणि आमचा मान कळतो. राजे हो, या सगळ्या व्यवस्थेमध्ये आत्ता ते जे गलिच्छ पद्धतीने त्यांना असं वाटलं की ते त्यांच्या पद्धतीने गोष्टी घडवू शकतात. त्यांना असं वाटतं की ते महाराष्ट्रात अस्थिरता आणू शकतात. आधी तुम्ही विचार करा, गद्दारी झाली जून 2022ला. मी गद्दारी हा शब्द का वापरते त्याचं माझ्याकडे लॉजिकल कारण आहे. एकनाथ शिंदेंना जर हे सगळं मान्य नसतं ना, तर एकनाथ शिंदेंनी 40 लोक बाजूला घेऊन प्रेस कॉन्फरन्स केली असती. पण तसं केलं नाही त्यांनी. ते रात्रीच्या अंधारात पळून गेले, वाया सुरत गुवाहाटी पळून गेले. ते रात्रीच्या अंधारात पळून जाण्यासाठी त्यांना मदत करणारे कपटी कारस्थानी होते देवेंद्र फडणवीस. आपण म्हटलं नाही, सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड हे एकनाथ शिंदेंनी मान्य केलं. आपण म्हटलं नाही, हे माझ्या लाडक्या भाऊजाईने सांगितलं. अमृता बहिणी स्वतः म्हणाल्या देवेंद्र असं घालायचा, होडी बिडी घालायचा, गॉगल आणि होडी घालून तो असा रात्रीच्या अंधारात जायचा. मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोयस, असं अंथरुणातून उठून रात्रीचाच कुठे जातोयस तू? का गरज पडली या लोकांना रात्रीच्या अंधारात जायची? का एवढी गद्दारी केली? बरं, गद्दारी कोणत्या काळात केली? जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब मृत्यूशय्येवर होते तेव्हा. घराणेशाही जर करायची असती ना, तर उद्धव साहेबांनी त्यावेळेला सगळी सूत्र आदित्यदादांच्या हातात दिली असती. पण सूत्र दिली एकनाथ शिंदेंच्या हातात. 5-6 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की मला उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं. बरोबर आहे, खरंच उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं एकनाथ शिंदेला. एकनाथ शिंदे एवढी गद्दारी करतील, कपट कारस्थान करतील, विश्वासघात करतील, पाठीत खंजीर खुपसतील असं वाटलंच नव्हतं उद्धव साहेबांना. म्हणून त्या माणसाच्या हातात सूत्र दिली होती. आणि अशा एका माणसाने मग त्यांनी पिक्चर काढायला सुरुवात केली. काय पिक्चर काढतात? धर्मवीर.
कसला धर्मवीर काढतात, काय करतात. तुम्हाला सांगू का, आता सत्ता आली की नाही, मी सुद्धा एक पिक्चर काढणार आहे. सचिन भाऊला सांगणार, भाऊ तुम्ही मला फायनान्स करा. भाऊनी दगडी चाळ 1 काढला, भाऊनी दगडी चाळ 2 काढला. भाऊ आता अजून एक पिक्चर काढायचा आहे आम्हाला. आमच्या लहानपणी आम्ही पिक्चर बघितला होता, कुठला, अलीबाबा और 40 चोर. आता आम्ही त्याचा सिक्वल 2 करणार आहोत. आम्ही सिक्वल 2 करणार आणि नाव काय देणार माहितीये का, देवेंद्र बाबा और 40 गद्दार. हे देवेंद्र बाबा और 40 गद्दार लोगों ने जो इस महाराष्ट्र का वाटोला किया है, वो जरा दिखाने को मांगता है की काय पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण नासून ठेवलं. दादा हो, या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतकी रसातळाला कधीही गेली नव्हती जेवढी या 2.5-3 वर्षामध्ये गेली. काय गलिच्छ पद्धतीने संभाजीनगरचा एक आमदार माझ्याबद्दल बोलतो, काय गलिच्छ पद्धतीने. तुम्ही विचार करा, आपल्या घरात जर 5-7 वर्षाचं लेकरू असेल, आपण बलात्कार शब्द सुद्धा उच्चारत नाही घरात. 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार, आणि 3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला म्हणून न्याय मागायला जेव्हा सुषमा अंधारे जाते, 7 तास उन्हात बसलं तरी FIR होत नाही. 7 तास उन्हात बसून FIR होत नाही. 7 तासाच्या नंतर ज्याच्यावर FIR झाली त्याचा जामीन 2.5 तासात होतो. त्या आपटेला अजून पण काही शिक्षा नाही, काही प्रॉब्लेम नाही. 70 वर्षाची आजी पण सुरक्षित नाही आणि 3 वर्षाचं बाळ पण सुरक्षित नाही. लेकी बाळींना सुरक्षा देऊ शकत नाहीत. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगते, आज मी 21व्या जिल्ह्यात आहे. 20 जिल्हे फिरल्यानंतर सांगते, प्रत्येक ठिकाणी गेल्यावर बायकांना भेटते, बायकांना म्हणते काय म्हणताय काय नाही. बायका सांगतात कसलं कशाचं काय आलंय हो, काय त्याच्या 1500 टिकल्या जाळायच्यात होय, आमची लेकरं सुरक्षित नाहीत. इथल्या महिलांना आपल्या लेकरांची सुरक्षितता जास्त महत्वाची वाटते आणि हेच त्यांच्या लक्षात आलं की लेकी बाळींची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे ह्यांचं काय लाडकी बहीण बिन काय चलत नाही. आणि हो, पैसे एकनाथ शिंदे विचारतात ना सभेमध्ये, हाय पैसे आले का, पैसे आले, पैसे आले का, पैसे आले का, पैसे काय तुमच्या बापजाद्याची प्रॉपर्टी विकून पैसे आणले तर, हा काय एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून आणले पैसे, का देवेंद्र फडणवीसांनी तिकडचा नागपूरचा रेशीम बागेतला बंगला विकून पैसे आणले. आपल्या कष्टाचे पैसे, आपल्या GSTचे पैसे, हे कोण आपल्याला पैसे सांगणारे. राजे हो, त्यांच्या लक्षात आलं की हे पर्क्युलेट होत नाहीये. मग काय करायचं, मग त्यांनी दुसरे काही नरेटिव्ह काढायला सुरुवात केली. हे नीट समजून घ्या की या सगळ्या लोकांनी जे म्हणून राजकारण करायला सुरुवात केली, त्या सगळ्या राजकारणाचा जर विचार केला तर लक्षात येतं की यांची एकही योजना कारगर होत नाही. पण जाहिराती चिकार आहेत बरं का. जाहिराती बघा तुम्ही, तिकडं बघल तिकडं नुसत्या शिंदेचेच बॅनर लागलेत. TV लावले की शिंदेचीच जाहिरात, TV लावली की फडणवीसांचीच जाहिरात. तुम्हाला गंमत सांगू का, तुम्ही Amazon, माझा जरा सायलेन्सर बिघडलाय म्हणून मी हळूहळू बोलतेय, पण तुम्हाला समजेल असं बोलते बघा. हा, तुम्ही Amazon बघता का, नेटफ्लिक्स बघता. Amazon आणि नेटफ्लिक्स जर तुम्ही बघायला लागलात आणि स्क्रोल करायला लागलात ना की त्याच्यात जाहिराती येतात बघा. चिक्कार आमच्या अनिताताईसारख्या काही बायका असतात, TV वरची मालिका चुकली की मोबाईलमध्ये मालिका बघ. मोबाईलचा उपयोगच तेवढ्यासाठी करायचा ना. बघ जाहिरात, बघ जाहिरात. जाहिरात कशाची असती राजा हो, तुपाची जाहिरात येते का मोबाईलवर, दुधाची येते का, बदामाची येते का, काजूची येते का, पुस्तकाची येते का, योगकर्माची येते का, आयुर्वेदाची येते का, पंचकर्माची येते का. कुठल्याच चांगल्या गोष्टीची जाहिरात येत नाही. जाहिरात कशाची येते, जंगली रमी पियाव ना महाराज. जाहिरात कशाची येते, खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार, आप मैं और बैक पाइपर सोडा. जाहिरात कशाची येते, बोलो जुबा केसरी, बरोबर आहे, लय कळते. जाहिरात वाईट गोष्टींची असते. शिंदे फडणवीस वाईट विचार सांगणारे लोक आहेत म्हणून त्यांना जाहिरात करावी लागते. ओरिजिनल माणसाला जाहिरात करायची गरज पडत नाही.
ओरिजिनल माणसं शांत असतात. ते म्हणतो ना आपण, कॉइन्स आर नॉइझी, करन्सी ऑलवेज सायलेंट. बंडल शांत असतं, चिल्लर फार खनकत राहते. त्यामुळे चिल्लरला काय खनखनाट करायचं ते करू देत. दादा हो, हे नीट समजून घ्या. मिलिंद देवरा मागच्या वेळेला पण इथं उभं राहिले होते. मागच्या वेळेला वरळीकरांनी त्यांची हाऊस पुरवली. आपण एकदम नाद खुला कार्यक्रम करायचा, या बी वेळेला हाऊस पुरी करायची गाड्याची. सपाटून उभं राहायचं त्यानं ना आपण त्याला सपाटून आपटायचं. जिरला पाहिजे, जिरला पाहिजे. सपाटून नाद पुरा करायचा राजे हो. कारण उत्तर हे द्यायचंय की हा महाराष्ट्र गद्दारांना थारा देत नाही, हा महाराष्ट्र घटनाबाह्य लोकांना थारा देत नाही. गेल्या 2 दिवसात तुम्ही पाशा पटेलांची एक क्लिप ऐकत असाल, जी कर्जत जामखेडमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात ते बोलले. किती गलिच्छ भाषा, किती गलिच्छ हातवारे, काय घाणेरडेपणा आहे. कुठून आलेत हे माणसं? विचार करा. खासदार संसद रत्न सुप्रिया सुळेंच्या बद्दल हे गलिच्छ भाषेत बोलतात, माझ्याबद्दल हे गलिच्छ भाषेत बोलतात. आणि आमची FIR हे आमचे पोलीस भाऊ लिहून घेत नाहीत. कारण या सगळ्या पोलीस भावांची अडचण अशी आहे की सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी एकच काम केलं. सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी आपापल्या मर्जीतले PI पोलीस स्टेशनला आणून ठेवले. आणि त्या PI ने काय करायचं? सत्ताधाऱ्यांनी सांगितलं तरच FIR करायची, सत्ताधाऱ्यांनी नाही सांगितलं तर FIR करायची नाही. विरोधक बोलला की लगेच 353, 354. एखाद्यानं सभा घ्यायला लागला, कर्फ्यू आहे रे, जमावबंदी आहे रे, संचारबंदी आहे रे, 149 ची नोटीस, बोलायचं नाही काहीच. एकदाच एखादा चळवळीतला जर प्रश्न विचारायला गेला, शासकीय कामात अडथळा आणला, टाक 353, टाक 323, टाक 324, लगेच 307. जायबंदी करून टाकल्या पिढ्या या सगळ्यांनी. याच्यात पोलिसांची पण चूक नाही हो. दे आर जस्ट फॉलोइंग द ऑर्डर्स. बिचाऱ्यांना काही सेच राहिला नाही. त्यांना से राहिला असता तर त्यांचा धाक राहिला असता. काय धाक उरला बरं त्यांचा? अहो, साधारण 5-10 वर्षापूर्वीपर्यंत लोक कुठेतरी आडरानात एकमेकांचा खून करायची. आता काय परिस्थिती आहे? फेसबुक लाईव्ह करून मारतात, फेसबुक लाईव्ह करून. त्या कल्याणमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालायला लागले. पोलिस नुसते बघत राहिले, धाक नाही राहिला. पोलिसांच्या समोर सांगायले धाक नाही राहिला या लोकांचा काहीच. इथं वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकीला गोळ्या घातल्या. काय केलं? कुठे लॉ अँड ऑर्डर, कुठे कायदा, कुठे शासन सुव्यवस्था? कारण पोलिसांचा धाक राहणार नाही अशी परिस्थिती गृहमंत्र्यांनी केली. कुठल्याही खात्याचा मंत्री हा त्या खात्याच्या कर्मचाऱ्यांचा पालक असतो. गृह खातं जर हे फडणवीसांकडे आहे तर तमाम पोलीस कर्मचाऱ्यांचे पालक हे फडणवीस आहेत. आणि ही फडणवीसांची जबाबदारी आहे की सगळ्या पोलिसांच्या सन्मानासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे. पण फडणवीसांनी या वर्दीचा सन्मान ठेवला नाही. फडणवीसांनी या पोलिसांचा सन्मान राखू दिला नाही. ती कोकणातली चिल्लर 4-12 येतात आणि पोलिसांना धमकावतात. पोलीस बिचारे काही करू शकत नाही. ते येतात आणि ते सांगतात, काय करायचं ते करून घ्या रे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मी काल कुडाळ मालवण मध्ये होते. त्याच्या इलाक्यात जाऊन त्याला सांगून आले की 2024 नंतर कुडाळ मालवण हा इलाका भी मेरा और धमाका भी मेरा होगा. त्याला सांगून आले कालच. ती 4-12 काय करायचं ते करून घ्या रे, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मी परेशान. नारायण भाऊ कणकवलीत राहतोय आणि ह्यानं कसं काय सागर बंगल्यावर म्हणाले. म्हणलं काय पत्ता बदलला का काय? तर पत्ता बदललाच नाही, तिथं देवा भाऊच राहतोय. बापाचा पत्ता विसरणाऱ्या अवलादी पोलिसांना धमकावतात. पोलिसांचं काम आहे व्हर्बटरी लिस्ट मधल्या लोकांना रेकॉर्ड करण्याचं. समजा मी इथं आले, ह्या सगळ्यांना आता ड्युटी आहे. रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस कुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे. तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे. काही करावे पण भाषण रेकॉर्ड करावे. बघा की ऐकून न ऐकल्यासारखं करते. तर ऐकून न ऐकल्यासारखं. त्यांच्यासाठी बोलल्यावर सुद्धा त्यांना घाम फुटत नाही. किती कमाल आहे.
त्यांच्यासाठी बोलल्यावर मी राजे हो, पोलीस नितेश राणेचं भाषण रेकॉर्ड करायला गेले आणि काय म्हणला नितेश राणे? पोलिसांच्या बायकांचा अपमान केला आणि बोलतोय काय काय रेकॉर्ड करणार आहात माझा व्हिडिओ? काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करून काय बायकोला नेऊन दाखवणार का? हा कोणता असा चिकना बांड तरणा गडी की ह्याचा व्हिडिओ कुणी रेकॉर्ड करावा? कशापायी? काय इथल्या पोलिसांचा त्याने अपमान करावा? आणि एवढा पोलिसांचा अपमान झाल्यावर एरवी आपण नुसतं पोलीस स्टेशन मध्ये उंच आवाजात बोललं तर आपल्यावर 353 दाखल होते, पण नितेश राणेवर एकही पोलीस कंप्लेंट दाखल झाली नाही, ती याच देवेंद्र फडणवीसांमुळे. दादा हो, म्हणून बदल गरजेचा आहे. बदल एक आमदार निवडून आणायचा एवढ्या पुरतं नाही, बदल एकूण कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणायचंय, म्हणून बदल गरजेचा आहे, म्हणून काम करणं गरजेचं आहे. राजे हो, ह्या सगळ्या परिसरामध्ये आमचे सुनील भाऊ शिंदे असतील, सचिन भाऊ आहिर असतील, अरविंद भाई असतील, या सगळ्या लोकांनी काय काम केलंय मला वेगळं सांगायची गरज नाही, पण इथे बदल आम्हाला करणं गरजेचं आहे. या मुंबईमध्ये काय पद्धतीची गुंडागर्दी आणि दहशतीचं राज्य या लोकांनी तयार केलं. ही दहशत जर संपवायची असेल, खूप लोक मला म्हणतात सुषमाताई तुम्हाला भीती वाटत नाही का? हायच क्या मेरे पास, हायच क्या? ना ते माझ्या मागे CBI लावू शकतात, ना ईडी, ना माझं कुठलं क्रिमिनलचं रेकॉर्ड आहे. हा, त्याच्यामुळे मला यांना काही घाबरायची काहीच गरज नाही. मी यांना कुठलीही भीक घालत नाही आणि मी यांना जाहीरपणे सांगते, पुन्हा सांगते, एक लेकरू आहे मला 7 वर्षाचं. हे 7 वर्षाचं लेकरू बी शिवसैनिकांना भीमसैनिकांना दान दिलं, मला दत्तक दिलं. काय करायचंय ते करा, पण कुणीतरी एकानं ताकद केली पाहिजे, कुणीतरी एकानं हिम्मत केली पाहिजे आणि हिम्मत करून यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या पैशाचा माज जास्त काळ चालणार नाही. मला खूप लोक सांगतायत की 25-25 कोटी रुपये खर्चायची त्यांची तयारी आहे. चिकार पैसे देतील, कचकावून घ्यायचे, दाबून पैसे घ्यायचे. काय कुणी काय लय सोयाबीन खुरपायला जाऊन कापूस इचून पैसे आणलेले नाहीत. पैसे सगळे आपलेच आहेत, आपल्याच या मापात पाप करून कमवलेले पैसे आहेत. आपल्याच उमेद कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही, आशा वर्करचा दिला नाही, आरोग्य सेविकांचा दिला नाही, नर्सेसचा दिला नाही, आरोग्य भरती केली नाही. आपले पैसे त्यांनी जे ठेवलेले आहेत ते पैसे आपल्याला देत आहेत. त्यामुळे त्याचा काहीच विचार करायचा नाही. सगळे 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर 1 नंबरचं बटन दाबावं लागतंय. काय लक्षात ठेवायचंय? 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना धडा शिकवायचा असेल तर 1 नंबरचं बटन दाबावं लागते. या वेळेला मशाल पेटणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सगळेजण ती मशाल पेटवाल असा मला विश्वास आहे. मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या, पण दुखावल्याच असतील तर, आणि हो, मी जाता जाता विसरून जाईल कदाचित, महाविकास आघाडीने एक महत्त्वाची गोष्ट ठरवली की सरकार आल्यानंतर पहिली जबाबदारी असेल जुनी पेन्शन योजना लागू करणं आणि जुन्या पेन्शन योजनेनुसार ती पुन्हा पूर्ववत करून सगळे लाभांश देणं. अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण वेळेअभावी मला सांगता येणार नाहीत. सुनील भाऊ आणि ही सगळी मंडळी आपल्याशी बोलतीलच. मी म्हटलं की कुणाच्या जर भावना दुखावल्याच, तुमच्या दुखावणार नाहीत मला माहिती आहे, तुम्ही चळवळीतले आहात, पण एखादा खबरे असतो ना, तुम्हाला माहिती आहे काय बोलले, तर असा कुणी जर बिचारा खबरे असेल तर फार तर दादा 30 घे, हाफ बिर्याणी, चिल मार. मी माझी भाषा बदलणार नाही, मी याच भाषेत बोलत राहणार आहे. आपण सगळ्यांनी येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून मशाल या चिन्हाला शिक्कामोर्तब करावं आणि या भागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री आदित्य ठाकरेजी यांना विजयी करावं एवढं आवाहन करते. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. भीमशक्तीच्या या बालेकिल्ल्यामध्ये सुषमाताईंचं स्वागत. भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. जाहीर सभा सुरू राहते. मी यानंतर विनंती करतो आपले आमदार सुनीलजी शिंदे आणि भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने सुषमाताईंना इथे सन्मानित करण्यात येत आहे. आपल्या स्थानिक प्रश्नांवरती आपला सुनील, आपले आमदार सुनील शिंदे हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील. धन्यवाद सुषमाताई, खूप खूप धन्यवाद.
सुषमाताईंना प्रेमनगरच्या सभेसाठी त्यांना निघायचं आहे आणि आपले आमदार आपल्या घराघरात पोच. तत्पूर्वी शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांचा इथे प्रवेश होतो आहे. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.